शिवाजीला आपणास विनंती करतो की आपण सर्व सरकारी व्यासपीठावर बसून घ्यायचे. आमच्या गावचे गावकर आदरणीय पांडुरंग पाटील त्या आमचे सर्व ग्रामस्थ मंडळी आपण समोर बसून घ्यायचं आहे. समोर घ्या. अरे रुपेश पेपर इथे मंचावर येत आहे. सुरेश मांडवकर उपाध्यक्ष मुंबई, सचिव खजिनदार, ठीक आहे. बघा आज हा सोहळा आहे. हनुमान मंदिर जिल्लोकर हा सोहळा आणि हनुमान जयंती निमित्त हा तरुण मित्र मंडळ माचाल मुंबई चेन्नई आयोजित हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला आज जे आम्हाला या ठिकाणी मान्यवर लाभले त्यांचं आगमन झालं आहे. हे तुम्हाला सर्वांच्या परिचयाचे आहेत. बरीच वर्ष हे ऋणानुबंध आपण जपलेलं आहे आणि हे कायम जपत राहायला पाहिजे असं मला वाटतं. बघा उपस्थित मान्यवर आज या ठिकाणी राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाषजी लाड साहेब. बघा या माचाल गावामध्ये मला वाटतं साहेबांच्या माध्यमातून एक उत्सव या ठिकाणी झाला. तो अजूनही लोकांच्या मनात आहे, लोकांच्या हृदयात आहे आणि अजूनही आठवण करतात. असा कार्यक्रम हा पहिला कार्यक्रम साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झाला. त्याचबरोबर बघा उपस्थित सांगतो मी सालवी सर शिक्षक भेल हायस्कूल सालवी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मंगेशजी चव्हाण सर कल्पना कॉलेज लांजा त्यांचं कॉलेज आहे. मंगेशजी चव्हाण सर या ठिकाणी उपस्थित आहेत. जयराज मांडवकर सर शिक्षक भागेल कॉलेज हे या ठिकाणी उपस्थित आहेत. रमेश काटकर सर सामाजिक कार्यकर्ते आहेत. रमेशजी काटकर साहेब. हरेश जाधव माजी सरपंच सिकोसी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. सुरेश पेडणेकर उपाध्यक्ष राजापूर लांजा नागरिक संघाचे हे उपाध्यक्ष आहेत. सुरेशजी पेडणेकर. बारकर सर बरोबर ना, बारकर सर सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्याचबरोबर मनोज विश्वासराव सामाजिक कार्यकर्ते आहेत. तर गावकर दत्तरामजी पाटील आपण या रंगमंचावर येत आहे. गावचे सुपुत्र अरे तर चालतंय हे नाही. मागच्या कार्यक्रमामध्ये साहेबांमध्ये मी गाणं पण घेतलं होतं तसं. देगडी गावचे सुपुत्र आदरणीय सन्माननीय राजसाहेब त्यांच्या गावी ही एक असं हनुमंताचं मंदिर बांधलं आहे. शंकर गोरकर आपण असाल तर रंगमंचावर येत आहे. माधव मांडवकर तर त्या ठिकाणी मी सांगतो त्यांच्या गावी असंच हनुमंताचं मंदिर बांधलं आहे आणि ते मंदिर एक विशेष महत्व देणार ते मंदिर आहे. पर्वत साहेबांचं त्या दिवशी माझं बोलणं त्यांना मी निमंत्रण पत्रिका द्यायसाठी घरी गेलो होतो साहेबांच्या. तेव्हा साहेबांनी सांगितलं खरंच प्रत्येकाने जाऊन पाहावं असं आणि एक नाविन्य म्हणून आवर्जून मी सांगेन की पूर्ण मंदिर हे लाकडाचं आहे, काला दगडाचं आहे. मी साहेबांच्या मुलाखतीमध्ये ते ऐकलं की तो दगड त्यांनी कोल्हापुरातून आणला होता आणि ते बनवून घेऊन ते सर्व साजवाज आणि तो पूर्ण श्रृंगार ते म्हणजे नयनरम्य अगदी असं बघत राहावं असं ते मंदिर आहे. सुंदर असं मंदिर साहेबांनी त्यांच्या गावामध्ये त्यांच्या पूर्ण गावकऱ्यांनी आणि सर्वांनी सहकार्य करून ते बांधले. खरंच चांगलं मंदिर आहे. तर आज ह्या उपस्थितांमध्ये या कार्यक्रमामध्ये आपण सर्व आलात. पूर्ण टीमचे मी गावच्या वतीने आभार मानतो आणि आमचे गावकर दत्तराम पाटील या ठिकाणी आले. आपले आभार आहेतच. मी प्रथमतः एक छोटासा सत्कार समारंभ घेतोय. समारंभ गावचे गावकर पांडुरंग पाटील यांच्या हस्ते आदरणीय सुभाषजी लाड साहेब यांचा आम्ही सन्मान करतोय.
आदरणीय सुभाषजी लाडकर यांचा सन्मान या माताला गावातर्फे अध्यक्ष प्रदीप मांडवकर यांच्या हस्ते आपला सन्मान करतो आपण. सालवी सर शिक्षक हेल हायस्कूल यांचा सन्मान आम्ही मंडळाचे अध्यक्ष मुंबई मंडळाचे अध्यक्ष प्रदीपजी मांडवकर यांच्या हस्ते हा सन्मान होतोय. कॉलेज लांजा आणि त्यांचं कॉलेज आहे साहेबांचं मगेश चव्हाण सर यांचा आम्ही सन्मान करतोय. धोंडू पाटील चन्नी मंडळाचे अध्यक्ष आहेत आमचे. समोरून मंगेशजी चव्हाण सर यांचा सन्मान धोंडू पाटील यांच्या हस्ते. यांचाही सन्मान करतोय. राजू मांडवकर आमचे मानकरी गावचे यांच्या हस्ते आम्ही हा सन्मान करतोय. जयराजी मांडवकर सर शिक्षक महामेड कॉलेज यांचा सन्मान आमचे गावचे मानकरी राजेश मांडवकर यांच्या हस्ते होतोय. सन्मान करतोय आमचे मानकरी शंकरजी गोवलकर यांच्या हस्ते. ये लवकर कार्यकर्ते आहेत आमचे गावचे मानकरी शंकरजी गोवलकर यांच्या हस्ते हा सन्मान होतोय. सरपंच सिपोजी यांचा सन्मान आम्ही करतोय संतोषजी भादळे यांच्या हस्ते. हरीश जाधव सर यांचा सन्मान. त्याचबरोबर सुरेश पेडणेकर उपाध्यक्ष राजापूर लांजा नागरिक संघाचे आहेत यांचा आम्ही सन्मान करतोय. मंगेश मांडवकर यांच्या हस्ते. सुरेशजी पेडणेकर उपाध्यक्ष राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे उपाध्यक्ष आहेत. बारसकर सर सामाजिक कार्यकर्ते आहेत. प्रकाश तोरसकर सर प्रकाशजी तोरसकर सर आपला सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. आमचे ग्रामस्थ आमचे गंगाराम पाटील विश्वासराव एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आपलाही सन्मान आम्ही करतोय. त्या ठिकाणी गोविंद मांडवकर यांचे असते. मनोजी विश्वासराव त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये खाली उपस्थिती लावली होती. आधी उपस्थित आहेत आपले गावकर दत्तारामजी पाटील यांचा आम्ही सन्मान करतोय. आमच्या मंडळाचे सल्लागार अशोकजी पाटील यांच्या हस्ते. लोकांवर आला ना राजापूर लांजा. हॅलो हॅलो आवाज हॅलो बघा
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ हा खूप मोठा संघ आहे. साहेबांचं खूप मोठं योगदान आहे, त्याला एवढी मेहनती आहे. आणि बघा, समाजामध्ये वावरताना आपलं हे व्यक्तिमत्व, आपले विचार मांडावे लागतात, आपण मेहनत करावी लागते, लोकांमध्ये यावं लागतं, समाजामध्ये काम करावं लागतं. त्याच्यानंतर समाजामध्ये आपलं नाव हे होतं आणि ते टिकवत आलं पाहिजे. हे प्रत्येकाला सहसा जमत नाही. साहेबांना ते हुबेहूब जमतं. आणि खरोखर ज्या ज्या गावामध्ये साहेब गेले तिथे त्यांचं नाव 100% आहे. जसं मासाला गावामध्ये साहेब आहे तुमचं. त्या मी आवर्जून सांगेन तुम्हाला, राजापूर लांजा नागरिक संघामध्ये आमच्या या गावच्या रहिवासी आदरणीय अस्मिता अशोक मांडवकर यांचंही नाव घेऊन मी या संघामध्ये आहेत. खरोखर साहेब आम्हाला आनंद आहे की अशी व्यक्ती आज खरंच समाजामध्ये एक महिला म्हणून, माचाल गावामध्ये एखादी महिला म्हणून आपल्या संघामध्ये वावरते, 4 लोकांमध्ये फिरते. खरोखर आज माचालसाठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण आज आदराने सांगतो, ह्या कार्यक्रमामध्ये साहेबांच्या आज हस्ते आम्ही तुमचा सन्मान करू. या या आमच्या असं नाही बघा, प्रत्येक ह्याच्यामध्ये महिलाही पुढे गेलीच पाहिजे आणि खूप चांगलं काम करत आहेत. त्यांनी स्वतः पुस्तकही लिहिलं आहे. साहेबांच्या हस्ते ते आणले उद्या प्रतिष्ठित करू हा सन्मान आहे संघाचा. त्यांचं खूप मोठं कार्य आहे ते मी सांगेनच. जाहीर करायचं नाही नाही ना, बोलतो ना. नाही नको नाही ते तुम्ही करा 2 मिनिटं. कशाला 2 मिनिटं बोलतायत ना त्यांना, मी 2 मिनिटं. तर ह्या मंडळीमध्ये आमचे राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाषजी लाड सरांना मी विनंती करतो की साहेब आपण 2 शब्द. नमस्कार. महाराष्ट्रातलं आणि लांजा तालुक्यातील एकमेव असं थंड हवेचं ठिकाण मासाळ या गावचं ग्रामस्थ दैवत श्री भैरी देवी आणि ज्या मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमासाठी आपण आलेलो आहोत ते सुदेव हनुमान या माझ्या सोबत या उत्सवात सहभागी होण्यासाठी आलेले शिपोशी गावचे माजी सरपंच आणि एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून लांजा तालुक्यामध्ये त्यांचं नाव घेतं ते सन्माननीय हरेश जाधव. राजापूर लांजा तालुका नागरिक संघ स्थानिक पातळीवरती वाढवण्यासाठी त्यांचं प्रामाणिक वागणं, बोलणं आणि समाजासाठी भरभरून काम करणं ही त्यांची वृत्ती आहे. आणि आम्ही त्याला एका शब्दामध्ये माणूस या नावाने पुकारतो. ते रुक्मिणी भास्कर विद्यालयाचे आदर्श शिक्षक सन्माननीय महेंद्र साळवी सर. तरुणाने आपला रोजगार करायचाच आहे, पैसे कमवायचेच आहे, पण पैसे कमवता कमवता आपलं कुटुंब चांगलं सांभाळायचंच आहे. परंतु ज्या समाजातून आपण पुढे आलेलो आहोत त्या समाजासाठी काहीतरी देणं लागतो त्याची जाणीव ठेवून सामाजिक कार्यामध्ये हिरीने भाग घेतला पाहिजे याचा आदर्श देणारे कोंडगे गावचे सुपुत्र आणि मुंबई महानगरपालिकेत उच्च पदस्थ म्हणून काम करणारे सन्माननीय रमेशजी काटकर. आपल्याकडे शिक्षक भरपूर असतात, परंतु जेव्हा शिक्षक रस्त्यावरून चालताना 4 मुलं भेटल्यानंतर आदरानं त्यांचं नाव घेऊन त्यांचा पाया पडणं किंवा त्यांची चौकशी करणं हा एक आदर्श शिक्षकाचा नमुना असतो. आणि तशा प्रकारचे विद्यार्थी घडवणारे भांबेड ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक सन्माननीय जयराजजी मांडवकर,
एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आणि आयुष्यामध्ये कितीही संकट आली तरी न डगमगता आपण व्यवसाय करतच राहिला पाहिजे हा संदेश देणारे उरणगावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाशजी तोरसकर माझ्या बाजूला बसलेले राजापूर लांजा तालुका नागरिक संघ मुंबईचे उपाध्यक्ष आणि विशेषतः ते टाटा हॉस्पिटलमध्ये असताना ते ज्या पदावरती काम करत होते ते महत्वाचं नाही, परंतु आमच्यासारख्या कुठल्याही ओळखीच्या माणसानं एखाद्या आजाराची त्यांना माहिती दिली आणि अमुक अमुक तुमच्याकडे आम्ही पाठवतोय त्याच्यावरती उपचार करायचे आहे. ज्या टाटामध्ये एखाद्या केससाठी 2-2 अडीच महिने लागतात, काही ठिकाणी पैसेही लागतात, त्या माणसांची आमचे सुरेश पेडणेकर हे तात्काळ त्या माणसाच्या सहकार्यासाठी जायचे, त्या फाईल पुढे द्यायचे, महिन्याभराचं काम दिवसावरती आणायचे. त्यातूनही एखाद्या रुग्णाकडे किंवा त्याच्या नातेवाईकाकडे त्यावेळेला भरायला पैसे नसतील तर या ग्रस्तांना आपल्या खिशातले पैसे यावेळेला पुढे केलेले आहेत. किती लोकांनी परत केले हे सांगता येत नाही, परंतु हे दातृत्व ज्या व्यक्तीकडे आहे ते गेले अनेक वर्ष सामाजिक कार्यामध्ये वावरणारे आमचे सुरेश पेडणेकर सर आहेत. तरुण गावाकडे शिक्षण घेतो आणि आता गावाकडे काही रोजगार नाही असं समजतो आणि मुंबईची वाट धरतो, पुण्याकडे जातो. दोंडू पाटील चेन्नईला गेलेत, असे आम्ही सगळीकडे जात असतो. परंतु हे दुःख आपण कधी उसाशी घेऊन बसणार आहोत, याच्यातून आपला मार्ग काढला पाहिजे. इथल्या तरुणाला इथेच रोजगार मिळवून देईल याच्यासाठी प्रयत्न करायला हवे. आणि म्हणून या तरुणानं मुंबईला गेलेला परत आला, लांजामध्ये कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सुरू केलं. गेले 5-6 वर्ष नर्सिंगचं ट्रेनिंग देतात, हॉटेल मॅनेजमेंटचं ट्रेनिंग देतात आणि बरेच कोर्सेस ते चालवतात आणि इथल्या माणसांना इथे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करून देतात. ते कल्पना कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे संस्थापक सन्माननीय मंगेजी चव्हाण सर, विशेषतः त्यांच्यासाठी तुम्हाला टाळ्या वाजवाव्या लागतील कारण त्यांचा आज वाढदिवसही आहे आणि तो वाढदिवस आम्ही त्यांना इथे घेऊन आलोय. माताच्या भूमीत आज आम्हाला आमच्यासोबत त्यांचा वाढदिवस आम्ही साजरा करणार आहोत. या गावचे पाटील जे आम्हाला संपर्कात आल्यापासून आमचंच घर वाटायला लागलं. आम्हाला पित्या समान वाटतात. ते एक आधार ती व्यक्तिमत्व आणि आम्हालाच नाही, मातामध्ये कुणीही पर्यटक आला आणि त्याला जर माहिती हवी असेल तर लोक सांगतात पांडुरंग पाटील आहेत त्यांच्याकडे जा. आणि पांडुरंग पाटील जणू काय माझ्या घरचा जवळचाच पाहुणा आला या तऱ्हेने त्याचा आदरातिथ्य करतात, जबरदस्तीनं चहा पाणी पुरवतात आणि त्याला मासाळचं प्रेम किती आहे हे त्याला दाखवून देतात. त्यांचे पांडुरंग पाटील, त्यांचे चिरंजीव एक पाऊल आणखी पुढे आहेत. अशोक पाटील सुद्धा त्यांच्या स्वभावाचे आहेत. धोंडूजी पाटील हे त्यांच्या स्वभावाचे आहेत. मला इकडे बसले. एक मुंबईच्या माणसाला जोडतायत, दुसरे चेन्नईच्या माणसाला जोडतायत. त्यांच्या सान्निध्यातून एक मोठी देणगी देणारे ते चेन्नईहून आलेले आहेत. काय नाव त्यांचं? विठोबा गोरोले. अशी माणसं असतात ना की त्यांच्या स्वभावामुळे त्यांना माणसं चिकटतात. एखादी मधमाशाचं पोळं कसं असतं तशी माणसं चिकटतात. ही गोड माणसं आहेत आणि म्हणूनच महाकाळमध्ये येणारा ते दुसरा बुधारामजी म्हणून त्यांचं नाव आहे. असो ते ज्या आपण अगोदर नाव घेतलं ना तेही त्याचं थोडीच आहेत म्हणून आपसूक नाव निघालं. समजलं? तुम्ही त्यांच्याकडे देणगी देतील आपल्याला देणग्या घ्यायच्या असतात ना. विशेषतः मुंबई संस्थेचे तुमचे अध्यक्ष प्रदीपजी मांडवकर, त्यांचे बंधू शाहीर
जे त्यांनी माथ्यावरचं गाणं गायलेलं आहे, परंतु आम्हाला मुहूर्त मिळत नाही आणि त्याची शूटिंग करायची आहे. आणि ती शूटिंग यासाठी करायची आहे की माचाळ या गावाला इतिहासकार पौराणिक काळात घेऊन जातात. कारण मुचकुंद ऋषींचा या ठिकाणी आश्रम होता आणि भुजकुंद ऋषींच्या या पावनभूमीमध्ये आपण सगळे ग्रामस्थ आहात आणि म्हणून एका अर्थाने तुम्ही सुद्धा देव आहात. तुमच्या चरणी मी नमन करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी तुम्हाला सांगतो. मित्र, 4-1 वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी आलो. आम्हाला माताळला जगाच्या नकाशावर न्यायचं होतं. मी पांडुरंग पाटलांशी बोललो, मुंबईमध्ये बैठक झाली, धोंडू पाटलांची मला वाटतं गणपतीतून पहिलं बोललो आम्ही. आणि या सगळ्यांनी आम्हाला इथे व्हायला पाहिजे, तुम्ही करताय चांगलं काम आहे, आम्ही सगळेच येणार आहोत. आणि मित्र, त्याच वेळेला आम्ही ज्या ज्या ठिकाणी गावामध्ये संमेलन घेतो, यावर्षी 11वं ग्रामीण साहित्य माझ्या गावामध्ये झालं, रिंगणे गावामध्ये झालं. त्या प्रत्येक गावामध्ये जे 90च्या पार लोक असतात त्यांना त्या निमित्तानं आम्ही त्या स्टेजवरती बोलावतो आणि जगाला सांगतो आम्ही निरोगी आहोत. कारण आमचे लोक 90 पार करतात, 100 गाठतात. आणि म्हणून या निरोगी वातावरणामध्ये सगळ्यांनी इथे यायला हवं. मुंबईपेक्षा इथे चांगलं जीवन तुम्हाला जगता येईल, तुमचं आयुर्मान वाढतं, हे आम्ही सांगतो. तसंच त्या माताळ महोत्सवामध्ये स्वर्गीय भाताळे, सकाराम भाताळे, स्वर्गीय सकाराम भाताळे त्यावेळेला मला वाटतं 102 काहीतरी वयाचे होते, 105 वयाचे होते ते. आणि त्यांच्या सौभाग्यवती यांचा आम्ही त्या ठिकाणी सन्मान केला. आणि सन्मान असा तसा नाही, शिवकालात कदाचित या ठिकाणी घोडे फिरले असतील, उधळले असतील, त्यानंतर या माताळ भूमीला घोड्याचा पाय लागला, घोड्याचा खूर लागला, तो माताळ महोत्सवात लागला. त्या घोड्याच्या रथातून आम्ही त्यांची मिरवणूक काढली. काही कालावधीनंतर त्यांचा स्वर्गवास झाला. परंतु मित्रांनो, तुमच्या सोबतीला तो कार्यक्रम केला, ते कुठे असतील तर माताळ गावच्या ग्रामस्थांचं आणि राजापूर लांजा तालुका नागरिक संघाच्या सर्व सहकाऱ्यांची आठवण करण्याशिवाय ते राहणार नाही. त्यानंतर माझ्या लहानपणी मी पाहिलेला आणि तो सुद्धा जंगलात ते शेत आज होत नाही, कारण हरिक हे पिकच संपलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर हरिक पिकाच्या भांगरणीसाठी, तण काढण्यासाठी म्हणून सापड हा खेळ खेळला जायचा आणि तो समस्त गावकरी खेळायचे. तो खेळच संपलेला आहे. परंतु इथे आल्यानंतर मला कळलं की तो सापड व खेळ म्हणून इथे खेळला जातो आणि पुढच्या पिढीला हे दाखवावं म्हणून मी इथल्या ग्रामस्थांशी चर्चा केली. आम्ही थोडेसे पारंपरिक असल्यामुळे ते म्हणाले आम्ही फक्त गणपतीलाच तो खेळ खेळतो, अन्यथा खेळत नाही. पण मी त्याला सांगितलं, मी त्यांची माफी मागितली आणि म्हटलं काय होईल ते होऊ द्या, आम्ही त्याला जबाबदार आहोत आणि चांगल्या गोष्टीसाठी देव सुद्धा आपल्या सोबत असतो. आणि म्हणून या इथल्या ग्रामस्थांनी आमच्या आग्रहास्तव तो सापड खेळ त्या स्टेजवरती बांधला केला. आणि वैशिष्ट्य असं आहे, त्या सापड खेळामुळे माताळचं गाव कर्णोपकर्णी झालं, जगप्रसिद्ध झालं. आज सापड कला म्हणून माताळकडे बघितलं जातं. मित्र, त्या आठवणी आजही मी हृदयाशी जपून ठेवलेल्या आहेत. ते सजवलेले घराच्या भिंती, रस्त्यावरच्या रांगोळ्या, वेगवेगळ्या भागातून आलेले लोक, मुंबई, केरळमधून शेट्टी नावाचा एक मुलगा सापड काय आहे हे बघण्यासाठी तो उडपीवरून आला होता आणि या ठिकाणी थांबला होता. संजय यादवराव होते, राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे आताधिष्ठारीचे सगळे पदाधिकारी आणि मुंबईची सगळी मंडळी त्या ठिकाणी होती आणि ते सुद्धा त्या आठवणी जपून आहेत. पण वाईट एवढंच वाटलं की अस्मिता मांडवकरांची ओळख त्याच्यानंतर झाली, नाहीतर त्या कार्यक्रमाचं नेतृत्व सुद्धा त्यांनी आपल्या पद्धतीनं केलं असतं. आता अस्मिता मांडवकरांचं वैशिष्ट्य काय आहे, त्यांच्यासाठी तुम्हाला एक जोरदार टाळ्या वाजवाव्या लागतील. त्यानंतर आधी नको,
मित्र, तर शिक्षण हे सर्वांच्या दारापर्यंत पोहोचलं पाहिजे हा सगळ्यांनी प्रयत्न केला. त्या योजनेचा फायदा मलाही मिळाला की माझं प्राथमिक शाळा माझ्या घराजवळच झालं. 7वी पर्यंत शिक्षण गावाच्या मध्यवर्ती असलेल्या शाळेत झालं आणि ते शिक्षण घेता घेता गावामध्ये हायस्कूलही आलं. म्हणजे हायस्कूल पर्यंत मी शिक्षण गावात घेतलं आणि कॉलेजचा प्रश्न निर्माण झाला. तर कॉलेज त्यावेळेला जे तालुक्यातलं कॉलेज पहिलं हे शिपोशी गावामध्ये होतं आणि मग मी रिंगणातून चालत शिपोशी गावात आलो. तिथे मी 11वी झालो आणि मुंबईला गेलो. शिक्षणाच्या बद्दलची आस्था ही प्रत्येकाकडे असते तसं नाही. काही पालक आम्हाला सांगायचे चल गुळाकडे, शिक्षणाला काय कोणाचं भलं होणार आहे का, असं करून आपल्याला थांबवलं. काही वेळेला शिक्षणाची इच्छा असते पण त्यावेळेची परिस्थिती कठीण असते आणि म्हणून आपल्याला पुढे जाता येत नाही. समजलं. आता आमच्या एक मोठा कार्यकर्ता 40 गाड्या असलेला एक उद्योगपती, शिक्षण किती होतं 8वी पर्यंत, कारण पुढे शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही. परंतु कर्तृत्व आणि शिक्षण हे एकाच दिशेने जातात असं नाही. एकाकडे कर्तृत्व असतं त्याला शिक्षणाची अडचण येत नाही, पण शिक्षणाचा उपयोग करता आला तरच तो पुढे जातो, नाहीतर शिक्षणाचा उपयोग नाही. हे कुठेतरी असं चर्चा करता करता मला एकदा मांडवकरांचा फोन आला, आपल्या पाटलांचा फोन आला की मला अस्मिता मांडवकरांनी एक पुस्तक लिहिले आमच्या गावातली आहे स्त्री आणि ते तुम्हाला दाखवायचं असा विचार आहे. एक स्त्री माझ्या मातीतली असं म्हटल्यानंतर मी म्हटलं तिच्या घरी जाईन. मी त्यांच्याकडनं पत्ता घेतला आणि माझ्याबरोबर गणेश चव्हाण होते आणि काही मंडळी होते. मी त्यांच्या घरी गेलो. जोगेश्वरीला त्या एका टेकडीवरती राहतात. आम्ही सगळे टेकडीवरती राहतो कारण आम्ही म्हातार पण टेकडीवरचे ना. जगाच्या पाठीवर कुठे गेलो तरी टेकडी कुठेही शोधतो आणि मग आम्ही तिथे थांबतो. तसे त्या टेकडीवरती थांबलेले आहेत. घर छोटस घर, परंतु विद्वत्ता ज्ञान त्या खोलीच्या भिंती पलीकडे जाणार होतं. त्याने ते पुस्तक लिहिलेलं होतं. मी थोडं त्यांना सांगितलं की अजून तुम्हाला थांबायचंय आणि त्यानंतर ते पुस्तक प्रकाशित करायचंय. त्या थांबल्या, परंतु त्यांचे ते विचार आणि लिहिण्याची पद्धत बघून त्याला मी माझ्या संघाशी जोडलं. आमचा एक महिला विभाग आहे, त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि जणू काही फार वर्षापासून आपण संघाचं काम करतो असं अशा भावनेनं त्या संघाच्या प्रत्येक कार्यक्रमात वावरू लागल्या आणि हा म्हणता त्या संघाच्या एक जवळच्या सदस्य झाल्या. कुणालाच काही कळलं नाही त्या कधी आलेल्या आहेत त्या. परंतु की मी 10वी माझं राहिलेलं. आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही ते शिक्षण पूर्ण करायचं आहे. त्यांना मी उदाहरण काय दिलं, आमच्या लांजा तालुक्यातले एक ज्येष्ठ समाजसेवक गजाभाऊ वाघदरे 75व्या वर्षी त्यांनी BA परीक्षा दिली आणि पास झाले. आज या वर्षी अस्मिता मांडवकर यांनी 10वीची परीक्षा दिलेली आहे. अशा प्रकारचा एक कुठेतरी संधी मिळाल्यानंतर पुढे जाणारी माणसं जर या गावात असतील तर या गावाचा विकास फार लांब नाही. मला टॉवर दिसला, मला बरं वाटलं. आता मला विशाळगड दिसतोय. विशाळगड आणि माचाळ जेव्हा आम्ही एकत्र आणू त्यावेळेला माचाळचं पर्यटन वाढेल. मी मध्ये आमचा अशोक पाटील जेवण करणारा खानावळ चालू होतं ना, नाव काय त्याचं, दीपक पाटील आणि दुसरीकडे राजेश मांडवकर. मी तुमच्या प्रत्येक घराचा आभारी आहे, घराचा प्रत्येक व्यक्तीचा आभारी आहे. कारण प्रत्येक घरामध्ये कुठेतरी चहा घेतलेली आहे, कुठेतरी ताक प्यालोय, कुणाच्या तरी घरात जेवलेलो आहे आणि म्हणून माचाळवासियांचा मी सदैव ऋणी असणार आहे. आमचा उद्देश सफल झाला असं मला वाटायला लागलं. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यामध्ये आलो, दीपक पाटलांना भेटलो. पाटीलांना म्हटलं अरे किती धंदा कसा चाललाय. पण गणपतीच्या अगोदर म्हणाले या वर्षी माझ्या 900 थाळ्या गेल्या. 900 थाळ्या गुणिले 100 झाला. एवढा त्याने व्यवसाय केला म्हणजे माचाळमध्ये व्यवसायाला संधी आहे हे त्या मुलाने दाखवून दिलं. आणि भविष्यात लवकरच आमचे मित्र संजय सुतार माचे
हे आमचं एक पहिलं बसण्याचं स्थान होतं, आसन होतं. तो मासा जो प्रत्येक काही घरांमध्ये दिसला, परंतु दीपक पाटील यांच्या हॉटेलमध्ये 2 मासे आम्ही देणार आहोत आणि मांडवकरांच्या घरी आम्ही 5 देणार आहोत. कारण पाटावरती जेवणाची पद्धत आहे ती आपल्याला इथे सुरू करायची आहे. हे एक वेगळ्या वैशिष्ट्याने आपल्याला मांडायचे. माताळवरती राजापूरला तालुका नागरिक संघ प्रेम करतो, त्याला कारण असं आहे, कारण मीच तुम्हाला सांगितलेलं आहे, जमीन विकायची नाही, जमीन विकायची नाही, कारण ती तुमची नाही आहे. तुमच्या आजा पंजाने बाप गड्याने ती जपून जपून ठेवलेली आहे. ती तुम्ही विकायची नाही, ती अधिक चांगल्या प्रकारची विकसित करून पुढच्या पिढीसाठी ठेवायची आहे. आणि जर तुम्हाला त्यात विकास करायचा असेल, तुम्हाला शक्य नसेल, तर ती जमीन लीज वरती द्या, म्हणजे मालक तुम्ही भाड्यावरती द्या. ती जो लीज संपली की ते पुन्हा तुमच्या ताब्यात येईल. आणि मित्रांनो, हा माचाळ हा भविष्यामध्ये महाबळेश्वर सारखा जगाच्या नकाशावरती प्रसिद्धीस येणार आहे. आणि मुंबईमध्ये गेलेले जे सगळे लोक आहेत ते, किंवा चेन्नईमध्ये गेलेले लोक इथे येतील आणि इथे मोठा व्यवसाय करतील आणि मग म्हणतील, अरे मी उगाच बाहेर गेलो, याच ठिकाणी बरंचसं काय आहे, मी इथे म्हणजे तुझे आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी. अशा प्रकारचं वातावरण, अशा प्रकारचा उद्योग व्यवसाय आपल्याच माध्यमातून आपणच इथे आणायचं आहे आणि आपणच श्रीमंत व्हायचं आहे. मात्र एकच, या माचाळवरती गडबड गोंधळ किंवा अस्वच्छता करू देऊ नका, व्यसनांना जागा देऊ नका. कारण हे माचाळ एक पवित्र ठिकाण आहे, मुचकुंदी ऋषींच्या सहवासानं पावन झालेलं आहे, त्याचं गांभीर्य आपण राखलं पाहिजे. मला या ठिकाणी बोलावलं, माझ्या सहकार्याने मी म्हटलं आपल्याला जायचं आहे. सगळे सहकारी आले, काही कुणी आडावेडा घेतला नाही, समजलं, आणि या ठिकाणी आले. मी हनुमान देवाला मी मानतो, कारण माझा जन्म मारुतीच्या पायापाशी झालेला आहे. कारण माझ्या जन्माच्या अगोदर माझ्या घराला खेटूनच माझ्याच आजा पंजाने, खपार पंजाने ती जागा दिलेली आहे आणि त्याच्याच सहवासामध्ये माझा जन्म झाला. आणि तिथल्या वाडीमध्ये सगळ्या प्रकारच्या कला वगैरे ज्या आहेत त्या कलांचे संस्कार माझ्यावरती झाले. मी आज जो बोलतोय ते बोलण्याचा संस्कार सुद्धा तिथल्या प्राथमिक शाळेत माझ्या फापे गुरुजींनी मला दिला आणि म्हणून मी या ठिकाणी तुमच्या समोर आज बोलतोय. आणि म्हणून त्या समाजाचा, तिथल्या गावाचा, त्या हनुमंताचा मी अत्यंत ऋणी आहे. या मारुतीच्यासाठी मी म्हणून धावत आलो. माझ्या पद्धतीनं जे काही देणगी द्यायची होती मी दिलीच आहे. अजूनही यापुढे जेव्हा काय असेल ते आम्ही देऊ, कारण आम्ही मोठे उद्योगधंदे करणारी श्रीमंत माणसं नाही, परंतु आम्ही माणूस आहोत, एकमेकाचा हातात हात धरून एकमेकाला पुढे घेऊन जाणारी माणसं आहोत. आणि म्हणूनच कधी आमच्याकडे सहकार्याची मागणी केला तर आम्ही आमचा संघ तुमच्या सोबत असणार आहे. आज माझ्या सोबत आलेल्या लोकांनी सुद्धा, सुरेश पेडणेकर यांनी 1,000 रुपये, रमेश काटकर यांनी 2,501 रुपये, जयराज मांडवकर सरांनी 1,000 रुपये, प्रकाश तोरसकर यांनी 2,500 रुपये, स्वरूप महेंद्र साळवी यांच्याकडून 1,001 रुपये, नैतिक मंगेश चव्हाण यांच्याकडून 1,001 रुपये आणि माजी सरपंच हरेश नारायण जाधव यांच्याकडून 1,000 रुपये. अशा प्रकारच्या देणग्या देऊन हे आता आम्ही जाणार आहोत. मित्रांनो, मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे आणि लवकरच एका छानशा कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा माचाळ महोत्सव करण्याच्या निमित्तानं मी एकत्रित येऊ. आज जसे तुम्ही सगळे आपला कामधंदा सोडून सगळं करून या गावच्या मातीत एकत्रित आलात, तशाच प्रकारे राजापूर लांजा तालुका नागरिक संघ जेव्हा तुम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी आवाहन करेल, तेव्हा ते राजापूर लांजा तालुका नागरिक संघ म्हणजे आपले पालक आहेत असं समजून त्यांनी मिळालेले हाक आहे, त्याला ताबडतोब होऊ द्या आणि ते एकत्रित या, सगळे मिळून काम करूया आणि माचाळला एक उत्कृष्ट थंड हवेचं ठिकाण म्हणून जगाच्या नकाशावर आणूया, यासाठी आपण सहकार्य करायला अशी आशा बाळगतो. मला या ठिकाणी बोलवलं आणि आमचा सर्वांचा सन्मान करून आम्हाला एक जो आदर दाखवला त्याबद्दल मी आपला सर्वांचा ऋणी आहे. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
त्याच्यामध्ये एक स्पर्धक बाहेर गेला आहे. या तिघांमध्ये दोघांची निवड होईल. असे लाव ना भाई. रिया राजेश मांडवकर या ठिकाणी उपस्थित नाहीये. पाणी भरायला गेले होते. धावायचा शेवटचा राऊंड आहे. 2 पाहिजे तुम्हाला याच्यामध्ये. बराच गॅप आहे तुमच्यामध्ये बघा. याच्यामध्ये दोघी जण येणार. अरे मागे राऊंड नंबर नाही येणार. थोडा गॅप ठेवा. थोडा गॅप ठेवा. अरे राहू दे, वाजू दे. शेवटचा राऊंड आहे, वाजू दे. शेवटचा राऊंड आहे. 2 विनर पाहिजे तुम्हाला. धावायचं आहे. शेवटचा राऊंड आहे तुमचा. अरे रे 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 आमची वर्षात आई आवर झाली. 2 विनर भेटलेत आम्हाला. नाव द्या, नाव द्या. अस्मिता अनिल पाटील, कशिश सोंड पाटील, अर्णवी अंजित मांडवकर, रिया राजेश मांडवकर यांच्यानंतर तुमचा पहिला आणि दुसरा नंबर साठी ही शर्यत. पहिला आणि दुसरा नंबर. धावायचा आहे, धावायचा आहे. क्या बात आहे. धावायचा आहे, धावायचा आहे. एकाच्या पुढे धावायचा आहे. शेवटचा राऊंड आहे. धावायचा आहे. अरे वा. एक नंबर श्रावणी पाटील. 1 नंबर श्रावणी जानूबाड. खुर्ची बोलली वाटतं नाही. श्रावणी जानू पाटील यांचा संगीत खुर्चीमध्ये 1 नंबर आलाय. मामा सर्वांच्या सानिध्यामध्ये हा खेळ खेळला जातोय आणि खेळ हा रंगलेला आहे. खेळ हा रंगलेला आहे. बघा आज या ठिकाणी 4 महिला यांना पैठणी भेटणार आहे. या आमच्या समोर या स्पर्धक आज बसलेले आहेत. खरंच याच्या जे नंतरच या कार्यक्रमाबद्दल सुनील पाटील बोलतील. हॅलो हॅलो. 3 चम्मच ज्याने त्याने ज्याला माहिती आहे ते पटकन आणणार आहे. ज्याचं घर आहे ते लवकर जाणार आहे. हो काका, काय तुमच्या घरात पाठवलं सगळ्यांना? असं काय नाही. आमच्या आधी त्याला जाऊ दे. अजून चम्मच चम्मच 5 चम्मच द्या. ज्याच्या असतील त्याला परत द्या. पुढचा 2 मिनिट 2 मिनिट खाली तुला नंबर दिला नाही त्याला कॉल कर. फायनलचा गेम आहे, विचार करू. कोण आहे हॅलो 1 2 3 झाडाची झाडाची पाहिजे. झाडाची पाहिजे.
पुन्हा चुकलंय तुमचं चुकलंय नाही अजून पुढे झालं पाहिजे आपल्याला फक्त झाडाला लागलेली दोन जेंट्सच्या कानातले बाल्या पुरुषांच्या कानातले बाली व्हेरी फास्ट बाद झालेला आहे ओके आपण दोघींनी पटवलं आहे अस्मिता पाटील आणि पाटील दोघांचंही या मंडळाच्या वतीने आपलं अभिनंदन आहे. सुंदर अशा सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण केला म्हणून तुमचा पहिला आणि दुसरा नंबर आला आहे. सर्वांनी झाल्यावरती त्यांचं स्वागत करायचं त्यांचं अभिनंदन बघा चांगलं आहे. हे येणं जाणं झालं पाहिजे कारण हे ऋणानुबंध आपण जपले हे कायम टिकवले पाहिजे. नाव यायचे हा ते आता येत नाही नवरा घेतो तुम्हाला येत नाही प्रश्नच नाही मी आमचं असं म्हणत नाही तर तुम्ही नाव घ्या. मिस्टर बसले ते घेणार. बघा आज किती आनंदात आहे. बायको पैठणी चंदेला घेऊन जाणार आले मुंबईवरून जाणार चेन्नईला. बघा ही विजेती टीम आहे. दोघांनाही भेटणार एक नंबरच्या आणि 2 नंबरच्या. ठीक आहे मी आता दोघींनाही माहिती देतोय त्यांनी नाव घ्यायचं आहे या कार्यक्रमामध्ये. ह्या स्पर्धेमध्ये नाव घ्यायचं आहे. आता मी माहिती देतोय आताही घ्यायचं आहे आणि पहिला दुसरा नंबर तिकडे करू मग नाव नाही पहिला जो क्रमांक करणार कंपल्सरी हो आता घ्यायचं आहे तेव्हा पण घ्यायचं तिकडे करू तो नंबर आत्ता हा आणि नंतर त्यांच्या नवऱ्यांसाठी म्हणजे त्यांचे जे कारभारी त्यांना आम्ही ह्याच्यासाठी बोलवलं आहे की उचलून घेऊन एक राऊंड मारायचं. पैठणीचा खेळ आहे हा मानाची पैठणी आहे. हे नसीब लागतं हे भाग्य लागतं ही पैठणी घ्यायला. कारण ह्या स्पर्धेमध्ये ह्या गावामध्ये ह्या नियोजनामध्ये मंडळाच्या कार्यक्रमामध्ये ही मानाची पैठणी आहे. ही सहजासहजी कुणाच्या घरी येत नाही पाटील आवर्जून या ठिकाणी येते. ही मानाची पैठणी आहे आणि ही आदराने उद्या या कार्यक्रमामध्ये आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आहोत पूर्ण गावाच्या समोर. हा मान तुमचा आहे. पुढच्या वर्षी कराल जेव्हा आम्ही हे परत नवीन स्पर्धा ठेवू पुढच्या वर्षी तेव्हा ती वेगळी. पण ही पहिल्याच वर्षी पहिलीच मानाची पैठणी कुणाच्या घरी जाते हे आम्ही पाहतोय. बघूया प्रथमतः अस्मिता अनिल पाटील नाव घेत आहे ऐकायचे सर्वांनी. हनुमानच्या मंदिराला सोन्याचा कलश हनुमानच्या मंदिराला सोन्याचा कलश आणि रावणचे नाव घ्यायला मला कसं आलं पहिलं घ्यायचं ना असंच बोलतोय. बघा सुंदर असं नाजूक आणि साजूक असं नाव घेतं सोन्याचा कलश. काय म्हटलं हो पाटील काय म्हटलंय बघा हनुमंताच्या मंदिराला सोन्याचा कलश आणि अनिल पाटील यांचं नाव घ्यायला मला कसं आलं असं त्यांनी सुंदर असं नाव घेतलंय. त्याच्यानंतर धोंडू पाटील आमचे चेन्नई मंडळाचे अध्यक्ष यांचे धर्मपती आता नाव घेतील या स्पर्धेमध्ये. मानाने आणि सन्मानाने तुम्हाला जसं येतं तसं घ्या. ठीक हसू नका शंकराच्या पिंडीवर चालेल 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 घ्या हो नाव घ्या हसू नका घ्या नाव घ्या. जवळ माईक जवळ घ्या. ऐकलं ना बरोबर शंकराच्या पिंडीवर बेल घालते वापरून आणि
अरे तेच धोंडू पाटलांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. बघा हे 2 मिनिट पैठणी आधी मुंबईवरून जाणार चेन्नईला, हे फिक्स आहे, हे फिक्स 100% हे जायचं आहे. आणि या दोघी जणी पण रिया आणि अर्पिता, काय नाव होतं, अर्णवी, ह्याही सुंदर केलं, त्यांचं अभिनंदन करेन मी. पण बघा सदाही सदा असे संघर्ष हा घरावाच राहतो, त्याशिवाय तात्पर्य येत नाही. संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, प्रत्येक स्पर्धेमध्ये असतो. त्याच्यातून स्वतः सिद्ध करण्यासाठी ही सर्व खेळाडू बसते. आणि हे 2 स्पर्धक आम्हाला आता भेटलेले आहेत. या दोघांचंही अभिनंदन. आता ह्याच्यामध्ये प्रथम क्रमांक आपण 1 नंबर आणि 2 नंबर थोडस कठीण घ्या आता होईल. वस्तू 3 आहेत, नंबर पण 3 आहेत. ओके 1 2 पहिला सांगा. 3 तांदूळ, सुपारी आणि कुंकू. कुठूनही आणू शकता, कोणी सांगू नये, कुठूनही आणू शकता, ज्यांना मिळेल तिथे. मानाची पैठणी, एक आणि 2 नंबरसाठी मानाची पैठणी, 1 आणि 2 नंबरसाठी सुरज चालले. बघूया अस्मिता पाटील का कशिश पाटील. अस्मिता पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. आणि अनिल पाटील, सामान चेक करा, आणलेल्या वस्तू बरोबर आहेत की नाही चेक करा, बघून घ्या, पंचांनी बघून घ्या. पहिला नंबर. ओके, दोघेही बरोबर वस्तू आणलेल्या आहेत. पहिला विजेता आहे अस्मिता अनिल मांडकर, सर्व टाळ्या वाजवा. ही मानाची अस्मिता अनिल पाटील, ही मानाची पैठणी घेऊन जाणार चेन्नईला. बघा सुरुवातीपासूनच त्यांचं खेळण्याचं सातत्य आणि ही स्पर्धा खरोखरच अगदी चांगल्या प्रकारे त्यांनी खेळलेली आहे आणि त्यांनी नंबर काढलेला आहे. दुसरा नंबर आहे कशिश धोंडू पाटील, दोन्ही सोने पैठणी मुंबई टू चेन्नई, आणि सुंदर असं त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे, खेळ खेळलेला आहे. आणि 2 नंबर आम्हाला भेटले अनिल पाटील आणि अनिल पाटील. आपण 1 नंबर अभिमानाने ताट मानून यायचं आहे. हे तुमचं नाव तर आहे, प्रश्न नाही, पण आज ते अजून थोडं गुंतावलंय. अस्मिता अनिल पाटील यांनी ते अजून गुंतावलेलं आहे. चेन्नई तरुण मित्र मंडळ यांचे सल्लागार अनिल दत्ताराम पाटील यांनी प्रथम क्रमांक आणि अध्यक्ष धोंडू पाटील यांच्या मिसेसने 2रा क्रमांक पटकावला आहे. आम्ही सहमंडळ त्यांचे अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.